किती ऑकवर्ड झाला रे आदित्य. आपण सगळे जोर जोरात हसत होतो आणि कसं वाटलं असेल माईंना. हो ना, ती अजूनही आपल्याशी फारसं बोलत नाहीये. होय, पण होईल सगळं सुरळीत. दादा आणि विजयाचं तर मन जिंकलंच ना तू. आणि नानांनाही आपला प्रॉब्लेम कळलाय. सतीशने तुला राखी बांधायला सांगितली. सगळ्यांची तर मनं जिंकलीस. ते सगळे जसे शांत झाले ना, तसाच माईचाही राग होईल शांत. आय शुअर. खरंच होतील ना रे माई शांत. नक्की. कारण माहितीये, काय? जो आपल्यावर खूप प्रेम करतो ना, तोच आपल्यावर रागावतो. आणि माईचं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. आणि तुझं? माझं अजिबात नाही. अच्छा. मेघना, बाकीचं जरा तू वाढून घेशील प्लीज. मी नानामाईंची ताटं देऊन येते. अरे पण माई मगाशी स्वतः आली होती ना मेघनाला मंगळागौरीची साडी द्यायला. तरी पण जेवण तिकडेच आहे. पण नानांना माहिती आहे का माईनी साडी दिली होती? हो, माईंबरोबर नानाही आले होते. अच्छा. मी जाऊ का बोलवायला माईला? नाही, नको आदित्य. ती जबाबदारी नानांनाच घेऊ दे. आपल्या कोणालाच हे सहन होत नाहीये. पण आपण एक गोष्ट नक्कीच करू शकतो. माई, तुम्हाला आवडतं ना तसं मुगाचं वरण केलंय. आले. हे असं किती दिवस चालणार आहे अजून? अरे वा रे वा, तुझ्या हसण्या बोलण्यासाठी सगळं करतो ते वर मलाच दटावतेस. असं जबरदस्तीने थोडंच हसायला येतं. ठीक आहे ना, थांबतो मी आपोआप हसू येईपर्यंत. तोपर्यंत जेवण मात्र इथेच. अहो, पाणी. अरे तुम्ही तर माझे बाप निघालात. तुमच्याशिवाय जाणार आहे का आम्हाला जेवण? आता जेवा आता. हे माई, तू आधी. आता जर आमच्याशिवाय जेवायला बसलात ना तर आमच्याशी गाठ आहे. करा सुरू. इतका आनंद झाला ना मला आदित्य. पण कसं काय सुचलं तुला? नाही काय ना, त्याच्यासाठी पण इतकं छान वाटलं माहितीये माई तुझ्याकडे बघून हसल्या तेव्हा. आणि इतक्या मनापासून हसल्या ना त्या. माईच्या रागाचा पहिला बुरुज ढासळलाय असं वाटलं. आता जास्त वेळ नाही लागणार. हा, किती रिलीफ मिळाला मला आज. नानामाईंनी जेवणापासून फारकत घेतल्यामुळे ना काही सुचतच नव्हतं मला. पण आता येईल सगळं मूळ पदावर. अरे हो, आणखी एक गोष्ट. घाबरत होतो मी, पण आपण सगळं घरी सांगितलं ना ते खूप बरं झालं. आता आपली पूर्ण फॅमिली खऱ्या अर्थाने एक झाली. सगळे मिळून नानामाईंच्या खोलीत जेवतानाच ताण विरघळल्याचं फिलिंग येत होतं. हे आदित्य, थँक्यू सो मच. अरे हो मेघना, आपण त्या पेटीचं विसर्जन करण्याची गरज आहे का आता?
आपण ठरवलंय ना तसं करूया. मग मंगळागौरीचं झालं ना की करूया. आई हं? खूप छान वाटतंय. हो पण बरं दिसतंय ना हो सगळं. एकदम मस्त दिसतंय. फक्त एक काम कर हा मेघना, हं. तू की नाही 4-5 वेळा उड्या मारून जरा हा आंबाडा चेक करून घे. काय आहे, माझी जशी साडी निसटल्याची गोष्ट आहे ना तशी आरची आंबाडा पडल्याची गोष्ट आहे. म्हणजे अगं अशी वेगाने फुगडी घालत होती जोर जोरात आणि गोलफेक मधला गोळा फेकतात ना तसा तिचा आंबाडा सटकन जाऊन एका बाईंच्या तोंडावर पडला. आणि म्हणून तर मी एवढ्या पिना लावल्यात आता. पण ताई हं? खेळ आता नाहीत ना हो. नाही नाही, ते सगळं रात्री. पण फक्त जनरली ना तो एकदा आंबाडा मात्र चेक करून घेवाय. आणि आता इकडे बघ बरं जरा, किती गोड दिसतेस ग. हा, एक मिनिट. ताई बरं ताई, हा. आपली सगळी तयारी एकदा चेक केलीत का हो तुम्ही? हो अगं, सगळी तयारी चेक केली आणि 2-2दा चेक केली माहितीये का. पानं, फुलं, पत्री, तांदूळ, अत्तर सगळं आहे व्यवस्थित. ए बरं मेघना, तुला नानांनी पत्रीची गोष्ट सांगितली की नाही? नाही अहो, त्यांची माझी भेटच नाही झाली. ते वॉकला गेले असतील आणि ए पण पहिल्या मंगळागौरीला मला चांगलं ज्ञानामृत मिळालं बरं का नानांकडून. हो का? मग ताई तुम्ही हा छान सोडूच नका. नाही म्हणजे मुलं एक वेळा ऐकणार नाहीत, पण धाकटे जाऊ ऐकणारच ना चुपचाप. सांगा ना ताई. या दिवसामध्ये झाडांवर ना, नानांच्या भाषेत सांगते हा, या दिवसांमध्ये झाडांवर पर्णसंभाराचा बहर असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर श्रावणामध्ये झाडांवर हिरव्या पानांची खूप दाटी असते आणि त्या हिरव्या पानांमध्ये पण वेगवेगळ्या शेड्स असतात बरं का. आणि हे जे व्रत आहे ना, ह्या व्रतामध्ये जी पत्री सांगितलेली आहे ती सगळ्या औषधी वनस्पती आहेत. म्हणजे माका, आघाडा, बेल. तर तरुण मुलींना या औषधी वनस्पतींची ओळख पटावी, माहिती व्हावी म्हणून मंगळागौरीला मुलींना या झाडांची पानं गोळा करायला पाठवतात. पण होतं काय, आपल्यासारख्या शहरातल्या माणसांना ना त्या झाडांची माहिती नसते आणि ओळखही पटत नाही. अर्थात गावामध्ये काही ह्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाहीये. विजयाताई, खरं तुम्ही एकदा मागे म्हणाला होतात की आपण मुलांना सगळा महाराष्ट्र दाखवूया म्हणून. आपण काढूया ना मग एखादी अशी छोटीशी ट्रिप. हो ग, खरंच काढूया. हा नक्की. बरं आता काय करायचं ताई? आता काही नाही, आता आपण सगळ्या रेडी झालो आहोत. बाहेरही सगळ्या येतील. मग काही नाही, पूजेला सुरुवात आणि आरती झाली की मुक्याने जेवण. मजा ना सॉलिड. खूप मजा आहे. आणि मग रात्रभर गाणी, खेळ, बडबड, आरडाओरड असं सगळं करायचं असतं. मला वाटतं ना म्हणूनच मग जेवताना बोलायचं नसेल. ताई, माई बोलतील ना हो माझ्याशी सगळ्यांसमोर? मेघना, त्यांनी आपणहून साडी आणून दिली की नाही तुला, याचा अर्थ त्यांचा राग हळूहळू निवळतोय हे लक्षात घेत. आणि त्यांनी दिलेली साडी नेसलीस की नाही? हो. जाऊन नमस्कार करते. हो हो आलेच. पल्लव, तू असं का केलंस? मी आईला नाव सांगणार आहे. काय झालं? काय झालं? काकू, तुला ओळखलंच नाही. काकू, तू रोज नेस ना नऊवारी साडी, मस्त दिसतेस. रोज? अगं मला आत्ताच दमाला झालंय ग नथ नऊवार आंबाडा सांभाळताना. तो आंबाडा सांभाळा, अर्चूची मोठी स्टोरी आहे आंबाड्याची. हा काय आदित्य, झाली का तयारी डान्सची?
डान्सची तयारी? हो. अरे असं काय करतोस? आज मंगळागौर आहे ना. ही तुझी पार्वती, तू हिचा शंकर. म्हणजे पार्वती उत्तम नृत्य करतेच, पण तुलाही शंकराच्या भूमिकेत शिरल्यानंतर उत्तम नृत्य करावंच लागेल. काय रे मुलांना, हो की नाही? हो तर हो हो काय? हे आधी काका करणार आहे डान्स. तुझ्या बर्थडेला गेला होता ना तसा. अरे काय चाललंय काय? का सकाळी सकाळी गिऱ्हाईक करताय मला? अरे मग काय, नुसतंच बघत बसलंस तिच्याकडे आल्यानंतर. काही कॉम्प्लिमेंट वगैरे देण्याची पद्धत आहे की नाही? अरे यार दादा, चालतंय रे. चालेल चालेल, आमच्या समोर चालेल. हा कर, सुरू कर. मी आलेच माईंच्या पाया पडून. अरे 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 लाजली बघ. चल कर, सुरू कर. नाही नाही, हा दाखवेल ना आपल्याला. तू गा. शंकराचं नृत्य दाखव ना. माई नमस्कार करते. शुभम भवतु. माई बोलणार नाही का हो माझ्याशी? क्षमा नाही करणार मला? प्लीज बोला ना हो. बोलतच होते ना ग इतके दिवस, जे इतरांशी कधीही बोलले नव्हते. ते सगळं, मनातलं सगळं काही मी तुझ्याशी बोलत होते ग. तू माझी म्हणून, आपली म्हणून. पहिल्या दिवसापासून तुला सावरत होते. तुझ्यातला ताण मला जाणवत होता, पण तोही मी समजून घेतला ग. पण तू नाही मला आपलं मानलंस. किती अभिमान वाटला होता मला तेव्हा, जेव्हा तू मला वॉकला घेऊन गेली होतीस. अगं घरात कुणालाही जे जमलं नव्हतं ना, ते तू करून दाखवलं होतंस. तुझ्या लढीवाळ्या स्वभावाने तू जिंकलं होतंस ग मला. माझी आई झाली होतीस, माझी मैत्रीण झालीस. पण मेघना, तुला एकदाही नाही का ग वाटलं माझ्याकडे येऊन हे सगळं बोलावं, आपलं मन मोकळं करावं? तुझ्या माझ्यातलं अंतर हे तूच निर्माण केलंयस मेघना. नाही हो माई, नाही. मी खरंच चुकले हो माई. मी आता माझ्या मनाची तेव्हाची अवस्था आणि खरं सांगण्याची इच्छा, याविषयी कितीही सांगितलं तरी तुमचा विश्वास नाही बसणार. प्लीज मला एक संधी द्या. क्षमा करा मला. प्लीज असं दूर नका लोटू हो माई. मेघना, रडू नकोस बाळ. आज तुझी मंगळागौर आहे, असं डोळ्यात पाणी नाही काढायचं. पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, मला पूर्ववत व्हायला थोडा वेळ लागेल मेघना. ज्या दिवशी माझी खात्री पटेल तुझ्या खरेपणाची, आणि ज्या दिवशी तू माझ्या आदित्यसाठी वाटेल ते करशील ना, त्या दिवशी आपोआप जुळून येतील ही नाती. पण तोपर्यंत थोडा वेळ लागेलच ना ग मला. चल, रडू नकोस.
काय ग, काय झालं? काही बोलल्या का माई? पण गेलेला विश्वास परत येण्यासाठी थोडी वाट बघायलाच हवी ना मला. एक काम कर, आज ना मनापासून प्रार्थना कर गौरीची आणि तिला सांग सगळं मंगल होऊ दे म्हणा. विजया, काय झाली का सगळी तयारी? हो झाली ना, सगळी तयारी झाली. अय्या मेघना, सुरेख दिसतेस हा नऊवारी साडी. देसायांची सून शोभतेस हा अगदी. मग आणि हो, आज पूर्ण रात्र जागवायची आहे, धमाल करूया. अगं बाकीच्या सगळ्या कुठे आहेत? येतील आता. बरं मेघना, तुझी आई आली? हा हो हो, मी तुमच्या रूम मध्ये बसवलं त्यांना. मी आलेच आईला घेऊन. हं, ये. येऊ का? या ना. बसा हो. कशा आहात माई? बरी आहे. मला कल्पना आहे तुम्ही रागावले आहात. मेघनाशी बोलू नये, तिचं तोंडही पाहू नये असं वाटतंय तुम्हाला. तुमचंही बरोबर आहे. घटनाच अशा घडल्या आहेत ना की तुमचं वागणं स्वाभाविक आहे, मी समजू शकते. पण माई, तुम्ही सुज्ञ आहात, विचारी आहात. नेहमी आम्हाला सांभाळून घेतलं. मेघना लहान आहे, तिची चूक झालीये, तिला चूक मान्य सुद्धा आहे. तिचं वागणं पोटात घाला माई, एवढीच विनंती करते. माधवीताई, ती त्या मुलाच्या प्रेमात पडली होती, ही तिची चूक नव्हती. प्रेमात पडणं हे काही चुकीचं नसतं, पण ती तुम्हाला परोपरीनं सांगत होती की तिचं त्या मुलावर प्रेम आहे आणि त्याच्याच बरोबर तिला लग्न करायचंय म्हणून. पण तरीही तुम्ही तिचं काहीही ऐकून न घेता जबरदस्तीनं आमच्या आदित्यशी लग्न लावून दिलं. का केलं तुम्ही असं? आणि आदित्यने आम्हाला त्या मुलाबद्दल जे काही सांगितलंय ना, त्यावरून तर मला वाटतं तो मुलगा चांगला होता. मग तरीही असं का केलं? माधवीताई, तुम्हाला तुमच्या मुलीचं मन नाही का ओळखता आलं? तिच्या मनाचा जरासाही विचार करावा असं नाही वाटला तुम्हाला? या सगळ्याचा त्रास आपल्या सगळ्यांनाच होतोय ना हो? नाही हो, हे सगळं ना माझ्या मनाला न पटणार आहे. नाही पटत आहे. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. ओवाळीन सोनिया ताटी, रतनांचे दिवे, माणिकांच्या वाती, हिरे या मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. मंगल मूर्ती उपजली कार्या, प्रसन्न झाली अल्पायुषी राया. तिष्ठती राजबाळी, आयोपण घ्यावया.
जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या, हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या. परात बाई परात पितळी परात, आपण सगळ्या फुगडी घालू देसाईंच्या घरात. समुद्राची वाळू चाळणीने चाळू, आपण साऱ्या मैत्रिणी फुगडी खेळू. आपण साऱ्या मैत्रिणी फुगडी खेळू. आपण साऱ्या मैत्रिणी फुगडी खेळू.